हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. फक्त आणि फक्त 1 कप मैदा वापरून किंवा मैद्यापासून तुम्ही मस्त असे जाळीदार, सॉफ्ट आणि स्पॉन्जी, मुलांना खूप जास्त आवडणारे बेकरीसारखे कपकेक्स किंवा वाटी केक घरीच बनवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अंड्याची सुद्धा गरज भासणार नाही किंवा ओव्हनची सुद्धा नाही. आपण कढईमध्ये यांना बेक करणार आहोत. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे घातलेला आहे रिफाइंड ऑइल. कुठलंही कमी वासाचं म्हणजे सूर्यफुलाचं तेल, सनफ्लॉवर ऑइल तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर मी इथे घातलेली आहे अर्धा कप पिठी साखर, 2 चमचे घालायचं आहे दही आणि त्यानंतर आता हे जे पिकलेले आंबे आहेत त्याचा तुम्हाला पल्प किंवा रस काढून घ्यायचा आहे. तर एका पूर्ण आंब्याचा रस मी इथे वाटीमध्ये आधीच काढून ठेवलेला होता फ्रीजमध्ये, तो मी इथे 1 वाटी भरून वापरणार आहे. जितका आंब्याच्या रसाचा वापर कराल तितकेच हे जे आपले केक आहेत त्याच्यामध्ये आंब्याचा फ्लेवर मस्त उतरतो. त्यासाठी मी जास्त क्वांटिटीमध्ये आंब्याचा रस इथे वापरलेला आहे. जवळजवळ 1 वाटी मी इथे रस घातलेला आहे. सगळं साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये साखरेच्या किंवा कशाच्या दह्याच्या वगैरे गुठळ्या अजिबात राहता कामा नये. त्यानंतर ह्याच्यावरती एक चाळणी ठेवून घेऊया आणि बाकीचं सगळं जे ड्राय इन्ग्रेडियंट्स किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर चाळणीमध्ये मी 1 कप घातलेला आहे मैदा. तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. तर आज मी इथे मैद्यापासून बनवणार आहे म्हणून 1 कप मैदा वापरलेला आहे. त्यानंतर 1 टीस्पून मी इथे घातलेली आहे बेकिंग पावडर आणि त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून घालणार आहोत बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा. तर खूप जास्त सोपं असं प्रमाण आहे. तुम्हाला 1 कप मैदा घ्यायचा आहे किंवा मग 1 कप तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून सोडा आणि चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे. तर आता मी मीठ घातलेलं आहे. व्यवस्थितपणे सगळं साहित्य अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत. सगळं हे कोरडं साहित्य चाळून घेतल्यामुळे आपले केक खूप जास्त जाळीदार आणि सॉफ्ट व्हायला मदत होते. त्यानंतर विस्करच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळं साहित्य एकदा मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता आंब्याचा नॅचरल कलरच किती सुंदर आलेला आहे. जर तुम्हाला थोडासा पिवळा रंग याच्यामध्ये आर्टिफिशियल फूड कलर जर घालायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी बाकीचे फूड कलर वगैरे याच्यामध्ये घालणार नाही आहे. मस्त नॅचरल असा हा पिवळसर रंग याला आलेला आहे. जर इथे मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर 2 ते 3 चमचे दूध तुम्ही इथे घालू शकता, पण मला अजिबात आवश्यकता वाटत नाही आहे म्हणून मी इथे दूध घातलेलं नाही आहे. इतकाच जास्त थिक असं आपलं हे बॅटर तयार असायला हवं. दूध जर याच्यामध्ये घातलं तर थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते म्हणून मी इथे दूध घातलेलं नाही आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदा बघून घ्या. आपण जसं ढोकळ्यासाठीचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आजचे केक आपण वाटीमध्ये घरच्या बेक करणार आहोत. तर सगळ्यांकडेच अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या आकाराच्या वाट्या असतात किंवा मग मसाल्याच्या डब्यातल्या वाट्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर थोडासा तेलाचा हात तुम्हाला अशा पद्धतीने या वाट्यांना लावून घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं ग्रीस करून घेतलं की मग केक अजिबात वाटायला चिकटत नाही. याऐवजी तुम्ही चहाचे, कॉफीचे जे पेपर कप्स मिळतात यूज अँड थ्रोचे ते सुद्धा केक बेक करण्यासाठी वापरू शकता. आता मिश्रण आपलं तयार आहे. पटापट आपण 1 ते 2 चमचे जे मिश्रण आहे, केकचं जे बॅटर आहे ते या वाटीमध्ये घालून घेणार आहोत. बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नसावी. मस्त थिक असं बॅटर असायला हवं म्हणजे आपले जे केक आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे छान फुलतात. अजिबात मध्ये खूपदा काय होतं केक बेक करताना मध्ये खड्डा पडतो, केक व्यवस्थितपणे फुलत नाही. तसं होऊ नये म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे. 4ही कटोऱ्यांमध्ये किंवा वाट्यांमध्ये मी अर्धी वाटी मिश्रण भरलेलं आहे आणि थोडंसं मिश्रण किंवा बॅटर उरलेलं होतं म्हणून इथे बोरोसिलचा हा जो कप आहे, चहाचा कप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी हा जो केक आहे तो बेक करणार आहे. हा ब्रेक होत नाही म्हणजे हीट रेजिस्टन्स असतात हे मटेरियल. जर सिरॅमिकचा कप असेल तर तो तडकू शकतो, फुटू शकतो म्हणून इथे बोरोसिलचाच कप वापरायचा आहे. त्याच्या खाली बोरोसिल असं लिहिलेलं असतं. ते कप असतील तरच तुम्ही याच्यामध्ये बेक करा. नॉर्मल सिरॅमिकचे जर चहाचे कप असतील तर ते तडकू शकतात, त्याच्यामध्ये केक बेक करता येणार नाही. मग स्टीलचाही तुम्ही इथे वाट्यांचा वापर करू शकता. त्यानंतर इथे टूटी फ्रुटी मी याच्यावरती घालून घेतलेली आहे. हवं असल्यास तुम्ही काजू बदामाचे काप किंवा मग प्लेनही बनवू शकता. चला आता हे पटापट वाटी केक आपण बेक करायला ठेवणार आहोत. तर इथे एक जाड बुडाची कढई मी गॅसवरती 5 मिनिटांपूर्वी गरम करण्यासाठी ठेवलेली होती. आता ही व्यवस्थितपणे प्रीहीट झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी, वाळू किंवा मग मीठ वगैरे काहीच घालायचं नाही आहे. रिकाम्या कढईमध्ये तुम्हाला कुकरची जाळी घालायची आहे आणि त्यावरती हे 4ही कपकेक किंवा वाटी केक जे आहे ते ठेवून देणार आहोत आणि झाकण बंद करून तुम्हाला 25 ते 30 मिनिटं व्यवस्थितपणे छान मंद गॅसवरती यांना बेक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जागा नाही आहे म्हणून कपातला केक नंतर बेक करणार आहे. तर पूर्ण 30 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता आपले वाटी केक आंब्यापासून आणि फक्त
कप मैदा वापरून तयार झालेले हे वाटी केक बघू शकता किती जास्त मस्तपैकी फुललेले आहेत आणि मिश्रण खूप भरायचं नाही, नाहीतर मग केक बेक झाल्यानंतर वाटीच्या बाहेर मिश्रण येतं. तर हे बेक आहेत. त्यानंतर आपण दुसरा जो कपातला केक होता तो सुद्धा बेक करून घेतलेला आहे. तर पूर्ण 12 ते 15 मिनटं या एका कपासाठी लागलेला आहे. तर व्यवस्थितपणे छान हे बेक झालेले आहेत. थंड करून घेऊया. नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यावरती आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत किंवा भांड्याच्या बाहेर काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे जे आंब्यापासून तयार झालेले वाटी केक किंवा आंब्याचा सॉफ्ट जाळीदार असा हा केक किती जास्त सॉफ्ट झालेला आहे बघू शकता. आणि कुणीही बनवू शकेल. अगदी घरच्याच साहित्यात हे केक तयार होतात. मुलांना तर खूप आवडतात. तर आता आंब्याचा सीझन सुरू आहे, तर नक्की एकदा अशा पद्धतीचे हे आंबा वाटी केक नक्की करून बघा. मुलांनाही खूप आवडतील. मुलांनाच काय, अगदी घरातल्या लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतील. इतके जास्त सॉफ्ट जाळीदार आणि अगदी बेकरीसारखे लागतात. अजिबात ओव्हनची गरज नाही आहे किंवा मग अंड्याचाही वापर आपण याच्यामध्ये केलेला नाही आहे. तर नक्की एकदा ही केकची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.